खास करून हे तेलंगणामधून उचललेलं तत्व आहे. तेलंगणातल्या काँग्रेस सरकारनं हे उपवर्गीकरणाचं तत्व लागू केलं आणि फडणवीसांनी, भाजपावाल्यांनी तेलंगणातल्या काँग्रेस सरकारचं अनुकरण करत महाराष्ट्रात हे उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, त्यांना माझं खुलं आव्हान आहे. काय तेलंगणा राज्याप्रमाणे तुम्ही 9% आरक्षणाचा मादिगा समूहासह जो तिथल्या काही जातींचा जो गट बनवण्यात आला, असाच गट महाराष्ट्रातल्या 60% जास्त अनुसूचित जातीमध्ये ज्यांची लोकसंख्या 60% जास्त आहे, म्हणजेच जो वर्ग 8 ते 9% आहे, त्या वर्गाला तुम्ही अशाच प्रकारचा गट बनवून द्यायला तयार आहात का? सर्वांना जय भीम. परत एकदा हजारो वर्षापासूनचा ब्राह्मणवादी, जातीवादी, कपटी कारस्थान करणाऱ्या वर्गाचा मूळव्याध उफाळून आलेला आहे. शेड्यूल कास्टमधलं उपवर्गीकरण करण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातला नवबौद्ध पूर्वाश्रमीचा महार समुदाय, या समुदायाच्या प्रगतीवर आता कुठल्या ना कुठल्या प्रकारे आळा कसा घालता येईल, कारण हा समाज फक्त प्रगती करत नाही आहे, तर हा समाज इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेची पाळंमुळं उपटून फेकण्याच्या कामामध्ये अग्रेसर आहे. तो इथल्या व्यवस्थेला मातीत गाडण्याच्या कामामध्ये अग्रेसर आहे आणि म्हणून हा मूळव्याध अनेक वर्षापासून उफाळून येत राहिलेला आहे. त्याचाच एक भाग देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून, हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण करण्याची घाई चाललेली आहे. गडबड, लपून काम चाललेलं आहे. कारण फडणवीस लपून अशोक खरात यांना भेटायला गेले, उष्णजल पिण्यासाठी गेले की एल्विश हानी खाण्यासाठी गेले याची काही अजून कल्पना नाही. ते लपून एकनाथ शिंदेंना शिवसेनेपासून तोडण्यासाठी सुद्धा रात्री 2 वाजता वेषांतर करून घराच्या बाहेर पडत होते. त्यामुळे लपून कामं करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. आणि म्हणूनच न्यायमूर्ती बदर कमिटीचा अहवाल सार्वजनिक न करता, विधानसभेच्या पटलावर न ठेवता, त्याच्यावर कोणतीही चर्चा न करता, जो अहवाल जनतेला माहितीच नाही आहे, त्या अहवालावर आक्षेप नोंदवण्याची देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला 5 दिवसाची एक अनुमती दिलेली आहे, वेळ दिलेली आहे. आणि हे 5 दिवस म्हणजे 10 एप्रिलपासून 15 एप्रिल, जेव्हा संपूर्ण जगामध्ये राष्ट्रपिता महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जात असते. या वेळेचा उपयोग करून इथल्या सजग आणि जागृत फुले शाहू आंबेडकरवाद्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये वाद पेटवण्याचं हे षडयंत्र सुरू आहे. पण फडणवीसांना आम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की सुप्रीम कोर्टानं निकाल देत असताना तुमच्यासारख्या कपटी कारस्थानी लोकांना गृहीत धरून एक गाईडलाईन दिली होती की कोणालाही मनमर्जीने आणि राजकीय फायदा घेण्यासाठी उपवर्गीकरण करता येणार नाही. उपवर्गीकरण करण्यासाठी, सब क्लासिफिकेशन करण्यासाठी अद्ययावत इम्प्रिकल डेटा असल्याशिवाय ते करता येणार नाही. तुमच्या सरकारमध्ये 2011 पासून 2026 चालू आहे. 15 वर्ष झालं या देशाची साधी जनगणना करण्याची तुमच्या सरकारची नियत नाही आहे, तर तुमच्याकडे इम्प्रिकल डेटा येणार कुठून आहे? त्यामुळे मला हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे की 2017 ते 2023 पर्यंत ओबीसीच्या जातींचा अभ्यास करण्यासाठी आणि असंच उपवर्गीकरण करण्यासाठी रोहिणी आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. रोहिणी आयोगानं 6 वर्ष अभ्यास केला आणि 6 वर्ष अभ्यास करून राष्ट्रपतीला रिपोर्ट सुपूर्द केला. अजून सुद्धा रोहिणी आयोग लागू करण्याची तुमच्या सरकारांची हिंमत नाही आहे. 6 वर्ष अभ्यास केलेल्या रोहिणी आयोगाला तुम्ही लागू करायची हिंमत करत नाहीत. आणि हा वर्षा 6 महिन्यापूर्वी आलेला आयोग, या आयोगाची कुठलीही माहिती अजून तुम्ही सार्वजनिक केलेली नाही. या आयोगानं नेमकं त्यांच्या अभ्यासामध्ये काय नमूद केलेलं आहे, आम्ही नेमके कशावर आक्षेप नोंदवायचे, हे साधं तरी नॅचरल जस्टिस, हे साधं तरी लाज आणि शरम भारतीय जनता पार्टी आणि फडणवीसांच्या सरकारला आहे का? जर तुम्हाला या सगळ्या बाबी
खास करून हे तेलंगणामधून उचललेलं तत्व आहे. तेलंगणातल्या काँग्रेस सरकारनं हे उपवर्गीकरणाचं तत्व लागू केलं आणि फडणवीसांनी, भाजपावाल्यांनी तेलंगणातल्या काँग्रेस सरकारचं अनुकरण करत महाराष्ट्रात हे उपवर्गीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे, त्यांना माझं खुलं आव्हान आहे. काय तेलंगणा राज्याप्रमाणे तुम्ही 9% आरक्षणाचा मादिगा समूहासह जो तिथल्या काही जातींचा जो गट बनवण्यात आला, असाच गट महाराष्ट्रातल्या 60% जास्त अनुसूचित जातीमध्ये ज्यांची लोकसंख्या 60% जास्त आहे, म्हणजेच जो वर्ग 8 ते 9% आहे, त्या वर्गाला तुम्ही अशाच प्रकारचा गट बनवून द्यायला तयार आहात का? तुम्हाला या सगळ्या बाबींची शरम वाटली पाहिजे की जो अहवाल अजूनपर्यंत सार्वजनिक झाला नाही त्याच्यावर कोण आणि कसे आक्षेप नोंदवणार. मी या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या कपट कारस्थानी ब्राह्मणवादी जातीवादी लोकांना हे सांगणं गरजेचं समजतो की तुमचे हे षड्यंत्र सजग जागरूक फुलेशाहू आंबेडकरवादी या महाराष्ट्रात चालू देणार नाहीत. या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत आहे त्या सर्वांना माझी विनंती आहे की जरी आपल्याला 15 तारखेपर्यंतचा वेळ मिळाला असला तरी आपण या सगळ्या गोष्टींवर अधिकृतपणे आक्षेप नोंदवा. 16-17 तारखेला जी हिअरिंगची डेट ठेवलेली आहे त्याही डेटमध्ये आपण सगळ्यांनी येऊन यांच्या नालायकपणाचा आणि कपटी कारस्थानाचा आरसा दाखवून यांच्या विचारांना महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी आपण सगळ्यांनी सजगपणे या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. बऱ्याच गोष्टी याबाबत आहेत, म्हणजे आर्टिकल 341(2) याच्या अंतर्गत फक्त संसदेला या शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये छेडछाड करण्याचा अधिकार आहे. त्याच्याही बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले गेलेले आहेत. पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये हे जे कारस्थान चालू आहे या कारस्थानाचा आपण निषेध नोंदवला पाहिजे. म्हणजे हे मी सांगताना तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे की काय, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्रात ज्या 59 जाती आहेत, या 59 जातीमध्ये एक अनमुक नावाची जात आहे 2001च्या जनगणनेनुसार, ज्यांची लोकसंख्या फक्त 14 आहे. 14 अनमुक आहे, बॅगरा आहे, हल्लीर आहे, हलसार आहे, कोलुपुल आहे, माला मस्ती आहे, माला हन्नाई आहे, माला संन्यासी आहे, मकरी आहे, संदोलू आहे. मी ह्या 10-12 जातींची मुद्दाम नावं घेतली आहेत की ज्यांची लोकसंख्या फक्त 100पेक्षा कमी आहे. 98, 100, 16, 31, 28 ही 2001ची जनगणना आहे. 2011च्या जनगणनेमध्ये फारसा किती बदल असेल? या 59 जातींपैकी किमान 20-22 जाती अशा आहेत की ज्यांची लोकसंख्या 500 सुद्धा नाही आहे. अशा जात समूहाचं वर्गीकरण करण्याचा जो षड्यंत्र आखल्या गेलेला आहे, मुळात हे षड्यंत्र बौद्ध समूहाला, महाराष्ट्रातल्या नवबौद्धांना, ज्या नवबौद्धांनी इथल्या ब्राह्मणवाद्यांच्या नाकात दम आणलेला आहे, ज्या नवबौद्धांनी इथल्या व्यवस्थेला आव्हान केलेलं आहे आणि ज्यांनी यांच्या पूर्ण व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचं देश पातळीवर अतिशय प्रभावी अभियान सुरू केलेलं आहे, त्या समूहाला रोखण्यासाठीचे हे अतिशय कपट बुद्धीचे कारस्थान आहे. हे कारस्थान हाणून पाडणं आपल्या सगळ्यांना अतिशय गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहे त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण कडाडून या सगळ्या प्रक्रियेला विरोध केला पाहिजे. आणि यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही जे हे अबकड करू इच्छिता ते जे करणारे आहेत त्यांना तर अजून कल्पना नाही आहे, कारण न्यायमूर्ती मित्तल यांनी याच निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे अशा कोणत्याही कुटुंबाला आणि त्याच्या येणाऱ्या पिढीला इथून पुढं आरक्षण देण्यात येऊ नये. त्यामुळं हा नियम फक्त नवबौद्धांसाठी नाही आहे, या सगळ्या 59 शेड्यूल कास्टमधल्या समूहांसाठी आहे. त्यामुळं ज्यांनी आरक्षणाचे फायदे घेतले त्या कुठल्याही कुटुंबाला, कोणत्याही जातीच्या कुटुंबाला इथून पुढं आरक्षण देण्यात येऊ नये अशा प्रकारचे निकाल आले असताना काही बालिश, आणि आता काय त्याच्यावर शब्द वापरावा, की अशा प्रकारची माणसं इथल्या ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांच्या हाताचं खेळणं बनवून या प्रक्रियेला कुठल्या ना कुठल्या प्रकारे एक वेगळं वळण देण्याचं काम करतायत. आपण सर्वजण या अतिशय भयंकर संविधान विरोधी या प्रक्रियेला हाणून पाडूया एवढंच या निमित्तानं विनंती करेल.
15 तारखेपर्यंत आपले आक्षेप आपण संबंधित वेबसाईटवर नोंदवावे एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती. जय भीम, जय संविधान.